हाय हॅलो नमस्कार. मी क्रांती आणि क्रांतीवीर ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते. माझ्या चॅनलचं नाव जरी ब्लॉग असलं तरी मी नेहमी रेसिपीचेच व्हिडिओ अपलोड करत असते. चला तर मग आज आपण मटकीची झणझणीत रस्सा भाजी कशी बनवायची तर ते पाहूयात. तर चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. तर काय करायचं माहिती आहे का, सर्वात अगोदर आपल्याला हे मटकी जी आहे तर ती शिजवून घ्यायची आहे. त्यासाठी कुकरमध्ये तेल टाकलं, त्यामध्ये घातलं लसण आणि लसण थोडासा हे झाला तडतडला की मग मी त्यामध्ये घातलं आहे कांदा, बारीक चिरलेला कांदा यामध्ये घातला आहे. दररोज त्याच पद्धतीने नुसती मटकी शिजवून घेऊन काहीच फायदा नाही, म्हणून यावेळेस म्हटलं जरा वेगळ्या पद्धतीने बनवूयात. म्हणून मी ही वेगळी ट्रिक्स जी आहे तर ती मी आता तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. थोडीशी वेगळी पद्धत जी आहे तर मी तुमच्यासोबत शेअर केली आहे. वेगळी म्हणजे खूप अवघड असं काही नाही. काय करायचं, तेलात लसण आणि कांदा टाकायचा एवढंच, आणि मग त्यामध्ये घालायची मटकी आणि मटकी थोडीशी परतवून घ्यायची. म्हणजे थोडीशी परतली की छान त्याची टेस्ट जी आहे, त्याची चव जी आहे ती जराशी वेगळी होते आणि असं खायला पण मस्त लागते. मग आता मी यामध्ये घालते थोडीशी हळद घालते आहे आणि मग छान असं त्याला मशी सुटेपर्यंत परतायचं आहे. पण त्यामध्ये मीठ देखील घातलं आहे. तुम्हाला घालायचं असेल तर घाला, नाही घातलं तरी चालेल, पण मी मीठ यामध्ये घालणारच आहे. आणि मीठ घालायचं आणि बघा तुम्ही वाफा तर काय सुटल्या आहे, त्याला वाफा वगैरे छान येत आहेत. म्हणजे परफेक्ट याचं टेक्स्चर जे आहे ते परफेक्ट झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता. छान अशी परतवून घ्यायची आहे. 2 मिनिट छान परतवून घ्यायची आहे. कसल्या वाफा निघत आहे तुम्ही पाहू शकता. वाफा निघाली की असं समजायचं आपली जी भाजी आहे ती छान परफेक्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि आता छान असं परतवून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता छान अशी माझी मटकी इथे परतली आहे. मग मी आता यामध्ये मला पाहिजे तेवढं पाणी घालून घेणार आहे. तुम्ही देखील तुम्हाला हवं तेवढं पाणी घाला. तुम्ही म्हणाल बापरे एवढं पाणी, तर हो, हे पाणी मला लागणारच आहे, मी अजून घालणार आहे. तर तुम्ही म्हणाल एवढं पाणी का घातलं आहे तू, तर हे पाणी जे आहे ते मी एवढं भाजीला नाही वापरणार आहे. हे जे पाणी आहे ते सूप म्हणून प्यायला मला आणि माझ्या नवऱ्याला खूप जास्त आवडतं. तुम्ही नंतर पाहणारच आहात. यातलं पाणी जे आहे ते गायब होणार आहे. गायब म्हणजे आम्ही पिणार आहोत. आणि आता याला मस्त ह्याला कुकरला झाकण लावायचं. 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आणि तुम्ही पाहू शकता 2 शिट्ट्यानंतर आपली मटकी छान अशी शिजलेली आहे. आणि आता हे सूप जे आहे ते सूप देखील तयार झालं आहे. आपल्या हे कडधान्य जे आहे ते आपण खायलाच पाहिजे. आठवड्यातून 2 ते 3 वेळेस आपण हे कडधान्य खाल्लंच पाहिजे. म्हणून मी छान असं कडधान्याच्या भाज्या देखील बनवत असते. तुम्ही पाहतच असाल आपल्या चॅनलवर खूप साऱ्या कडधान्याच्या भाज्या आहेत. तुम्हाला चॅनलवर तुम्ही जाऊन पाहू शकता. नसेल पाहिलं तर मी या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देण्याचा प्रयत्न करतेच. तर चला तर मग आता ते सूप तर पिणारच आहोत, पण तोपर्यंत तिकडे फोडणी टाकू. त्यासाठी कढई ठेवली गॅसवर. त्यामध्ये घातलं तेल. तर ऐन टायमिंगला तेल देखील संपलं. मग काय, गॅस बंद केला आणि थोडंसं 2 मिनिट गॅस बंद केला आणि तेल काढून घेतलं आणि मग यामध्ये तेल घातलं. तुम्ही पाहू शकता. आता तेल घातलं आणि छान तेल गरम झालं की मग यामध्ये घातलं लसण आणि लसण घालून लगेच मी यामध्ये घातले मोहरी आणि मोहरी छान तडतडत आहे तोपर्यंत मी यामध्ये घातले आहेत जिरे आणि जिरे छान फुलणारच आहेत तोपर्यंत मग मी यामध्ये घातला आहे कांदा. आपल्याला कांदा थोडासा कलर बदलेपर्यंत इथे परतवून घ्यायचा आहे आणि छान असा कांदा परतवून आपल्याला घ्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता आता कांद्याचा हलकासा रंग बदलायला सुरुवात झालेली आहे. छान असा कांदा इथे परतत आहे. तुम्ही म्हणाल तुझा आवाज खूपच वेगळा येतो आहे काय आणि हळू येतो आहे, काय झालं माहिती आहे का, माझी अचानक तब्येत बिघडली आहे त्यामुळे माझा आवाज वेगळा येत आहे. तर प्लीज तुम्ही समजून घ्यावी एवढीच माझी अपेक्षा आहे आणि मला माहिती आहे तुम्ही नक्की मला समजून घ्याल. तर आता काय कांदा छान परतला आहे. तर मग आपण यामध्ये घालणार आहोत टोमॅटो घालायचं या भाजीला. म्हणजे छान असं टोमॅटोचं आंबट तिखट जे आहे तर ते छान असं त्याचं टेक्स्चर जे आहे तर ते छान असं लागतं आंबट आणि गोड म्हणून. आणि यामध्ये घालायचं आहे मीठ. तुम्हाला नंतर घालायचं असेल तर तुम्ही नंतर घाला, पण मला यामध्ये टोमॅटो छान विरघळलेलं हवं आहे, छान वितळलेलं हवं आहे. त्यामुळे टोमॅटो नरम पडण्यासाठी मी इथे मीठ घातलं आहे. तुम्ही आता थोडं आणि नंतर थोडंसंही मीठ घालू शकता, पण मी यातच सगळं घातलेलं आहे कारण नंतर कसं कधी लक्षात राहतं तर कधी राहत नाही. आणि तब्येत बरी नसल्यामुळं माझं लक्षही जास्त लागत नव्हतं, पण व्हिडिओमध्ये जर गॅप ठेवला तर
व्ह्यूज लगेच डाऊन व्हायला सुरुवात होते. आणि तुम्ही आता माझ्या चॅनलवर पाहतच असाल माझे व्ह्यू किती डाऊन झाले आहेत. पहिले खूप सारे व्ह्यूज येत होते आणि आत्ता मला फक्त 20 ते 25 व्ह्यूज येतात. प्लीज तुम्ही सपोर्ट करावा एवढीच अपेक्षा माझी आहे. तर प्लीज मला सपोर्ट करा. मी नवीन आहे चॅनलवर, यूट्यूब चॅनलवर. तर प्लीज मला पुढे नेण्याचा प्रयत्न करा. मला माहिती आहे तुम्ही नक्कीच मला पुढे जाण्यासाठी मदत करणार आहात. आणि छान असं आता हे परतवून घ्यायचं. टोमॅटो छान नरम पडू द्यायचा आहे. आता यामध्ये घालायचं आहे तेजपान. मी अगोदर तेजपान घालायला विसरले होते. तेजपान खरं तर तेलातच घालायचं म्हणजे कसं छान तळून निघतं. तेजपान घातल्यावर भाजीची चव जी आहे ती जरा वेगळीच यायला सुरुवात होते. त्यामुळे तेजपान नक्की घाला. आणि आता यामध्ये घालणार आहे हळद. तुम्ही म्हणाला हळद आधी पण घातली होती तू शिजताना, पण काय आहे ना तुम्ही नका घालू, कारण मी घातली आहे. कारण ते जे पाणी होतं ना त्यातलं ते जे सूप होतं ना, तर ते सूप आमचं गायब झालं. गायब म्हणजे आम्ही प्यायलं ते. त्यामुळं त्यात आता हळद राहिलेली नाही आहे, म्हणून यामध्ये थोडीशी हळद मी घातली आहे. आणि आता यामध्ये मी 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा घरगुती काळा मसाला घरी बनवलेला आहे. दोन्ही मसाले मी घरीच बनवलेले आहेत. तर मसाले ऑर्डर करायचे असतील तर नक्की कमेंट करा. आणि छान असं मसाले मी यामध्ये दुसरा कुठलाही मसाला यामध्ये ॲड केलेला नाही. फक्त घरगुती लाल मसाला आणि घरगुती काळा मसाला एवढे 2च मसाले मी यामध्ये घातलेत. तरी देखील याची चव खूप अतिशय भन्नाट याची चव होती. आणि त्या काय करायचं त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आणि छान असं परतवून घ्यायचं. आणि मग यामध्ये आपल्याला हे सूप आणि मटकी घालायची आहे. आणि तुम्ही आता पाहू शकता यामध्ये मी घालताना पाणी किती सारं पाणी घातलं होतं. असं वाटत होतं एक कढई फुल भरेल एवढी भाजी होईल यांची. पण खरंच ते सूप आम्ही प्यायलं आणि यामध्ये अगदी थोडंसं सूप राहिलं होतं. ते देखील मी गरम पाणी करून यामध्ये घातलं होतं, म्हणून तेही होतं. आणि तुम्ही पाहू शकता छान. तुमच्याकडे जास्त गरम पाणी असेल तर भाजीला गरम पाणीच वापरा. पण आता माझ्याकडं गरम पाणी संपलं, मी यामध्ये घातलं, पण हे पाणी खूपच कमी दिसतं आहे. ही भाजी आम्हाला नाही पुरणार, म्हणून मी दुसरं पाणी यामध्ये ॲड करणारच आहे. तुम्ही पाहू शकता भाजी किती छान झालेली आहे. मी आता दुसरं पाणी देखील ॲड करणारच आहे. मला एक जणांनी इन्स्टाला मेसेज केला होता की तू ती घागरीनेच पाणी का वापरते. ती घागरी खूप छोटी आहे. मी एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की दाखवते. खूप छोटी आहे. माझ्या लग्नात माझ्या मम्मीनं मला ती घागरी दिली होती. ती आमच्या दोघांना जेवताना वगैरे पाणी घ्यायला खूप मस्त आहे. तुम्हाला मी एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करते. मला एक जण म्हणला की म्हणजे एक जण होतं, मुलगी होती की मुलगा नाही माहिती, मला म्हणले की तू ती घागरी कधी पण ती घागरीच यूज करते. घागरीनं भाजीत पण पाणी होते, पीठ मळायला पण घागरीनेच घेते. तर ती खूप छोटी आहे आणि मला खूप आवडते ती घागरी. माझ्या नवऱ्याला पण खूप आवडते, म्हणून आम्ही ती कंटिन्यू यूज करतो. तर चला तर मग पाणी घातलं आणि भाजी आपली परफेक्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि भाजीला रंग देखील खूप छान यायला लागलेला आहे. तर कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि माझ्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की जॉईन करा. आणि आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि बाय बाय. भेटूयात अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपींसोबत. त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलचे दररोज व्हिडिओ पाहायचे असतील, दररोज रेसिपीज पाहायच्या असतील तर आपल्या चॅनलला नक्की विजिट करा. बाय बाय. भेटूयात उद्या.